भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर वर्णी लागली तर मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्रीपदावर फेरनिवड करण्यात आली। महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम आहेत। सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाने मी नक्कीच काम करते आहे। मागेही खासदार म्हणून असेल, आरोग्य विभागाचं मंत्री म्हणून काम असेल, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या राज्यातले प्रवास, संघटनात्मक दृष्टीने केलेलं काम, या बाबतीत नक्कीच आपण म्हणालात तसं मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला। त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले, आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल। अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना मदत करण्यात आली आहे। रुग्णांना 15.79 कोटींची आर्थिक मदत आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत मदत केल्याची माहिती। जेनझी आंदोलनानंतर आता शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आली। शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे। मुंबई संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिवसेनेला मुंबईत एक नवा चेहरा मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई शहरासाठी शिवसेनेतून एक नवा चेहरा दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एक महत्वाची बातमी समोर येते। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आरोपी मतीन पटेलला जामीन मंजूर झालाय। नाशिक रोड न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याची या क्षणाची महत्वाची अपडेट आहे। आमदार रोहित पवार यांनी लिपिक परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी चर्चा केली आहे। परीक्षेतील अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर उच्च न्यायालयाच्या किंवा कायदेशीर संदर्भातील भूमिकेबाबत ही चर्चा झाल्याची माहिती। विद्यार्थ्यांच्या बाजूली सकारात्मक निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही तिथे घेणार आहोत। वस्तुस्थिती मुलांच्या वतीने आम्ही त्यांना सांगितलेली आहे। जे काय घडलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे, त्यांना पत्र सुद्धा तिथे दिलेलं आहे, आमची अपेक्षा आहे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये हायकोर्ट मुंबईकडनं योग्य असा निर्णय त्या ठिकाणी मुलांच्या बाजूली घेतला जाईल। मुलांवर झालेला अन्याय हा दूर केला जाईल असा आम्हाला आता या दोन्ही अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।